नमस्कार. मी आज सर्वांच्या भेटीस घेऊन आली आहे MTDC वेर्णेश्वरची टूर. तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये MTDCचा बाहेरचा परिसर मी दाखवायचा प्रयत्न केला. हे प्रवेशद्वार आहे MTDCचं. त्याला लागूनच वेर्णेश्वर बीच आहे आणि मधोमध ही पार्किंग एरिया आहे, जिकडे 10 ते 12 गाड्या सहज राहतील. या पार्किंग झोनमधून तुम्ही खाली गेलात तर एक रिसेप्शन एरिया आहे आणि त्याला लागूनच रेस्टॉरंट आहे. आम्ही फेब्रुवारी एंडला गेले होतो इकडे, तेव्हा क्लायमेट अगदी चिल्ड होतं. तर चला मग जाणून घेऊया या परिसराबद्दल. व्हिडिओमध्ये तुम्ही या रूम्स बघता आहेत त्या सगळ्या AC रूम्स आहेत. पूर्ण MTDCमध्ये नॉन AC रूम्स 7 ते 8 आहेत आणि AC रूम्स हे 9 ते 10 आहेत. आम्ही ज्या वेळेस गेलेलो तेव्हा नॉन AC रूमचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला AC रूम्स घ्याव्या लागलेल्या. पण त्यांच्याकडून थोडी माहिती काढल्यास हे समजले की मार्च एंडला नॉन AC रूम्स रिनोव्हेशन करून काम पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता. तर तुमचा एप्रिल किंवा मेमध्ये जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला नॉन AC रूम्सच्या अवेलेबिलिटी दिसेल. तुम्ही या परिसरात पाहू शकता की आजूबाजूला सगळं हिरवंगार वातावरण आहे. फुलं झाडे लावली आहेत, नारळाची झाडे लावली आहेत व तसंच आंबे अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत कॉटेजच्या बाजूला. तसंच मधोमध बसण्यासाठी थोड्या अंतरावर बाकडे ठेवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओत पाहत असाल तर तुम्हाला हे कॉटेजेस एका रांगेत दिसणार नाही. हे डोंगरावर बांधल्यामुळे हे कॉटेजेस काही अंतरावर बांधलेले आहेत. मध्ये 2 कॉटेजच्या मधोमध बऱ्यापैकी जागा सोडून कॉटेजेस बांधले आहेत. हा रस्ता वरच्या बाजूस तुम्हाला घेऊन जातो, जो अगदी डोंगराचं शिखर आहे. तुम्ही ह्या डोंगराच्या अगदी शेवटच्या कडेस गेलात तर तिकडून तुम्हाला समुद्राचा परिसर व सूर्यास्त अगदी मन प्रसन्न करणारा वाटतो. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की तुम्हाला अगर या वेर्णेश्वर MTDCला यायचं असेल तर जानेवारी फेब्रुवारी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे तुम्हाला इकडे येऊन आजूबाजूचा परिसर व ठिकाणं फिरण्यासाठी. एक तर क्लायमेट चिल्ड असतं, उन्हाचा तडाखा पण एवढा नसतो आणि अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण असतं.
हा कॉटेजचा मागचा परिसर आहे, जिकडून आपण मेन पार्किंग झोनला पण जाऊ शकतो. बरेच जणांनी मी पाहिलं की कॉटेजला लागूनसुद्धा गाड्या पार्क केलेल्या. पण तसं न करता तुम्ही पार्किंग झोनलाच गाड्या पार्क केल्यात तर ते उत्तम होईल. कारण की कॉटेजच्या मधोमध बरेच दगडं आहेत, जे गाड्यांना हानी पोहोचू शकतात, किंवा खडकर रस्ते आहेत. शक्यतो त्या लोकांनी अजून गाडी तुम्ही अगदी कॉटेजेसपर्यंत घेऊन जाल असे रस्ते केलेले नाही आहेत. तर प्रिकॉशन म्हणून तुम्ही तुमच्या गाड्या पार्किंग झोनमध्येच पार्क करा. या व्हिडिओमध्ये मी नॉन AC रूम्स दाखवू शकलेली नाही आहे, कारण की सगळं रिनोव्हेशन असल्यामुळे त्या लोकांनी तोडफोड केलेली होती. पण त्या परिसराला सुद्धा त्या लोकांनी असंच मेंटेन केलेलं आहे. हे जेव्हा रिनोव्हेशनचं काम पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही आला तिकडे तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. सो हा MTDCचा मागचा परिसर आहे, जो पार्किंग झोनला कनेक्ट होतो. इकडचंही या रस्त्याचं काम पूर्ण व्हायचं बाकी होतं. अगर तुम्हाला इनकेस गाड्या इकडून न्यायच्या असतील तर तुम्ही गाडी या रस्त्याने सुद्धा तुमच्या कॉटेजपर्यंत नेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन ठिकाणाबरोबर.